अनिल, अनिल, उद्या आपल्याला तुझ्या सासरच्या घरी जायचं आहे बरं का. तुझ्या मेवण्याचं लग्न आहे, हे तुला आठवतंय ना. शांतीजीने हे तिच्या मुलाला म्हणजे अनिलला सांगितलं. मग अनिल म्हणाला, आई, तुला माहीत असताना देखील तू म्हणत आहेस. आता याची काय गरज आहे आई. बाळा, मला माहीत आहे, पण तरी जोपर्यंत नातं आहे तोपर्यंत आपल्याला ते नातं टिकवावंच लागेल. आणि तसंही आपल्याला त्यांच्याकडून निमंत्रण आलं आहे म्हणून जावे लागेल. अगं आई, त्यांनी हे सगळं फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलं असेल, अनिल म्हणाला. मग त्याची आई म्हणाली, बाळा, जर त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी हे केलं असेल तर आपल्यालाही लोकांना दाखवण्यासाठी जावं लागेल. तू उद्या वेळेवर घरी ये. मग आपण तिघेही, तू, मी आणि तुझे वडील मिळून जाऊ. ठीक आहे आई, मी लवकर येतो, असं म्हणत अनिल त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनिल ऑफिसमधून लवकर घरी आला तेव्हा शांतीजी आणि बनवारीजी आधीच तयार होऊन बसले होते. मग अनिल येताच ते लगेच लग्नासाठी निघून गेले. तिथे पोहोचल्यावर अनिलला पाहून सर्व महिला आपसापसात कुजबुजू लागल्या. बरं, जावईही लग्नाला आले आहेत वाटतं, एक महिला म्हणाली. मग दुसरी महिला म्हणाली, हो, लग्नाला तर यावंच लागणार होतं, पण मी ऐकलंय की दोघांचा घटस्फोट होणार आहे. कोर्टात केस चालू आहे आणि दोघांनाही 3 वर्षांचा मुलगा आहे. पण बघा काय वेळ आली आहे. काही लोक एक स्थिर कुटुंब उद्ध्वस्त करायला वेळ सुद्धा घेत नाहीत. माहित नाही की यांना 5 वर्षांनी घटस्फोट घ्यायचा का आठवला. ऐकलं आहे की अनिलला हे लग्न करायचंच नव्हतं, पण त्याच्या आईवडिलांनी त्याला जबरदस्ती केली, त्यामुळे तो नकार देऊ शकला नाही. पण आता तो दुसऱ्या शहरात आणि दुसऱ्या मुलीसोबत राहतो, आणि तेही लग्न न करता. म्हणूनच पूजा तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. पण यात पूजेचीही चूक आहे. तिला तिच्या आईवडिलांच्या घरी येण्याची काय गरज होती. असे प्रकार घडत राहतात. मला वाटतं की पूजा पण काही कमी नाहीये. आता बघा ना, माहेरी येऊनही ती नोकरी करते. दररोज बाहेर जाणे येणे, रोज वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटणे, हे सर्व तर घर संसार चालवण्याची पद्धत नाही. आणि तसेही एका हाताने टाळी वाजत नाही. हे मात्र खरे आहे बहीण. यात पूजाची थोडी बहुत चूक असेल. अरे, थोडी बहुत काय, मला तर तिचीच मोठी चूक वाटते. एकतर ती तिचे घर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी येऊन बसली आहे आणि वरून म्हणते की ती स्वतःच्या कमाईतून जगेन आणि तिच्या मुलालाही वाढवेल. मला सांगा, असं कुठं घडते का? का घडत नाही? आजकाल मुली समान काम करतात, जवळच बसलेली दुसरी महिला म्हणाली. मग पहिलीवाली म्हणाली, कदाचित मोठ्या शहरात घडत असेल दीदी, पण हे आमचे छोटे शहर आहे. एक छोटासा परिसर जिथे मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनी त्यांच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन असे काम करणे शोभत नाही. यामुळे काळ आणखी बिघडेल आणि मुले काय शिकतील? हेच ना की पती पत्नीमध्ये थोडे भांडण झाले की घर सोडून माहेरी या. अरे ताई, आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या घराशी? त्यांनी त्यांच्या मुलीला आयुष्यभर त्यांच्या घरात बसवून ठेवावं. एका महिलेने हे बोलल्यानंतर इतर सर्व महिलांची तोंडेही बंद झाली. या सर्व महिला लग्नासाठी आल्या होत्या, ज्या पूजेला नीट ओळखत नव्हत्या ना अनिलला, पण तरीही ते एकमेकांबद्दल चुगल्या करण्यात माहीर होत्या. दुसरीकडे पूजा तिच्या भावाच्या लग्नात व्यस्त होती आणि कोणी काय बोलत आहे याकडे ती अजिबात लक्ष देत नव्हती. पण अनिलने त्या महिलांचे संभाषण ऐकले होते आणि तो स्पष्टपणे समजत होता की पूजेच्या व्यक्तिरेखेला कलंक लावला जात आहे. खरं तर या सगळ्यात पूजेची काहीच चूक नाहीये, कारण अनिलने लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झाले होते. तो एका मोठ्या शहरात काम करत होता आणि त्याला तिथेच राहायचे होते, म्हणून त्याला त्याच्या दर्जाची मुलगी हवी होती. पूजा एका लहान शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी भोळी मुलगी होती. पण अनिलचे त्याच्या पालकांसमोर काहीही चालले नाही, म्हणून त्याने पूजाशी लग्न केले. पण लग्नानंतरही त्यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. अनिलच्या मानसिकतेने त्याला पूजाला कधी समजून घेण्याची संधीच दिली नाही. तर पूजा एक शांत मुलगी होती. तिला कधीही तीव्र विरोध करावा असे वाटलेच नाही. कसे तरी 2 वर्ष गेली आणि मग एक मुलगा झाला.
तरीही पूजाने अनिलचे तिच्याबद्दलचे वर्तन सुधारेल अशी आशा सोडली नव्हती. पण तसे झाले नाही. मुलाच्या जबाबदारीने अनिलला पूर्णपणे चिडचिडे बनवलं होतं. आता त्याचं घरी येण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत चालले होते. तो दीक्षासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ज्या दीक्षेशी तो लग्न करू इच्छित होता, दुसरीकडे दीक्षा अनिलवर लग्नासाठी दबाव आणत होती. कारण ती तिच्या कुटुंबाला लग्नासाठी आणखी किती काळ पुढे ढकलू शकणार होती. म्हणून दीक्षेच्या दबावाखाली अनिलने एके दिवशी घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली. यात पूजेचं कोणतंही मत घेतलं नाही. संमती तर दूरच, कुटुंबातील सदस्यही त्यांच्यातील मतभेद किंवा भांडणांना कंटाळले होते. म्हणून तेही जास्त काही बोलले नाहीत. पण आता जेव्हा न्यायालयाने 1 महिन्याची मुदत दिली होती आणि नंतर घटस्फोट मिळणार होता, तेव्हा या महिलांच्या बोलण्याने अनिलला विचार करायला भाग पाडले. जरी तो या लग्नात आनंदी नव्हता, परंतु त्याला देखील हे माहीत होते की पूजेची त्यात चूक नाही. तो वेळोवेळी तिच्यावर ओरडायचा, तिच्याशी भांडण्यासाठी निमित्त शोधत राहायचा, जेणेकरून तो या समस्येतून सुटका मिळवू शकेल. पण पूजाला हे सर्व सहन करावे लागेल याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. आता त्याला त्याच्या आत कुठेतरी अपराधी वाटत होते की पूजाला त्याच्या चुकांची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागेल. काही वेळाने मिळवण्याचे लग्न झाल्यानंतर तो काळजीत घरी परतला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने पूजाला फोन करून भेटायला सांगितले. पण पूजाने नकार दिला. ती म्हणाली की आता भेटणे कठीण होईल, कारण घरी खूप पाहुणे आहेत आणि लग्नानंतर इतर अनेक कामे करायची आहेत. पण जेव्हा अनिलने वारंवार विनंती केली तेव्हा पूजा त्याला नकार देऊ शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी ती त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. ती येताच अनिलने पहिला प्रश्न विचारला, पूजा, तू ठीक आहेस ना? पूजाने हो मध्ये मान हलवली. तिला जास्त बोलण्याची सवय नव्हती आणि तिला काही बोलायचेही नव्हते. कदाचित आता त्यांच्यात ज्या प्रकारचे नाते होते त्याचा विचार करून तिला अनिलला तिची कमकुवत बाजू अजिबात दाखवायची नव्हती. काही वेळेस शांत राहिल्यानंतर पूजाने विचारले, तू मला भेटायला का बोलवलंस? मग तो म्हणाला, पूजा, तू खरंच ठीक आहेस ना? म्हणजे घरी काही अडचण नाही ना? नाही, ते माझं घर आहे, तिथे मला काय त्रास होणार? मला तसं नव्हतं म्हणायचं. माझं म्हणणं आहे, कसं चाललंय आयुष्य? ठीक चालू आहे, जसं पूर्वी होतं. आणि तुमचे? मीही ठीक आहे. ते मी लग्नासाठी आलो होतो म्हणून मला जास्त वेळ मिळाला नाही आणि तुझ्याशीही बोलू शकलो नाही. म्हणूनच मी तुझी तब्येत विचारण्याचा विचार केला. तसे तू काम कुठे करतेस? इथेच या शहरात. एक छोटीशी नोकरी आहे. हे ऐकून अनिल म्हणाला, चला, किमान शिक्षण तर कामी आलं. हा, शिक्षण तर आयुष्यात कामी आलं, नाहीतर माणसांकडून तर मी अशाच सोडून दिली आहे, पूजा म्हणाली. हा एक व्यंग होता जो अनिललाही समजला होता. पण तो आधीच अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त होता, म्हणून तो काही बोलला नाही. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? मी जाऊ? पूजा म्हणाली. नाही, फक्त एकदा तुला भेटून तुझं हालचाल विचारायचं होतं. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. मग मी जाते, असे बोलून पूजा निघून गेली. आता अनिल पण शहरात गेला होता. दीक्षा तिथे त्याची वाट पाहत होती. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि एकत्र काम करत होते. पण नुकताच आलेला अनिल आता पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्याच्या मनातील गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याच्यात काहीतरी बदल झाला होता, जो दीक्षालाही दिसत होता. तिने 1-2दा विचारले की काही अडचण आहे का? पण अनिलने ते टाळले. त्यामुळे दीक्षालाही समजू लागले की घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे अनिलवर काही दबाव असावा आणि तो घरूनही आला आहे. आई वडिलांशी काही वाद झाला असेल, त्यांच्याकडूनही दबाव असावा. तो लोकांनाही भेटला आहे आणि लोकांकडून काही नकारात्मक गोष्टी ऐकल्या असतील. घटस्फोटानंतर ती आणि अनिल लग्न करतील या विचाराने ती आनंदी होती. आता घरच्यांनाही हे मान्य होते.
त्यामुळे त्यांच्या लग्नात कोणतीही अडचण येणार नाही आणि इकडे अनिलच्या दुःखाचा तर कोणीही गाठू शकले नाही. अनिल स्वतः हे समजू शकला नाही की तो इतका काळजीत का होता. पूजाला सोडून जाण्याबद्दल त्याला इतके का वाईट वाटत होते हे त्यालाही समजत नव्हते. कारण गेल्या 5 वर्षात तो हे नाते स्वीकारू शकला नव्हता. मग आता हा मनात गोंधळ का? दुसरीकडे पूजा या सर्व गोष्टींपासून दूर तिच्या आणि तिच्या मुलाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत होती. तिला तिच्या शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांकडून दररोज उपहासात्मक टीका ऐकायला मिळत असे. म्हणून तिला या वातावरणापासून दूर जायचे होते आणि दूर राहून तिच्या नशिबालाच नियतीचे लिखित स्वीकारून भविष्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. शेवटी तिच्यावरच मुलाची जबाबदारी होती, त्यामुळे ती तुटू शकत नव्हती. पण देवानेही तिला साथ दिली होती. तिने भरलेल्या नोकरीच्या अर्जांपैकी एक अर्ज स्वीकारला गेला होता आणि तिला नोकरी मिळाली होती. पण आता समस्या अशी होती की तिचे ऑफिस देखील अनिलच्या ऑफिस जवळच होते, जिथे त्यांचा रोज सामना होणार होता. पण तिने स्वतःला आधार दिला आणि काहीतरी करायचे ठरवले. आता ती तिच्या मुलासह भाड्याच्या घरात राहायला गेली. जे मूल होते ते दिवसभर पाळणा घरात राहायचे. घरकामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. तिला चांगला पगार होता. या कठीण काळात पूजाने ज्या पद्धतीने स्वतःला सावरले होते ते कौतुकास्पद होते. कदाचित गेल्या 5 वर्षांच्या संघर्षाने तिला बळकटी दिली असेल. तिच्या मन, मेंदू आणि विचारांमधील संघर्षामुळे तिला दररोज ज्या संघर्षांचा सामना करावा लागला होता, कदाचित त्यामुळेही हे शक्य झाले असेल. तो काळ तिच्यासाठी सोपा नव्हता, पण तिने अजिबात संकोच न करता सर्व संघर्ष बाजूला ठेवून स्वतःला कामात आणि मुलाचे संगोपन करण्यात व्यस्त ठेवले. दुसरीकडे अनिल, जो या परिस्थितीत अडकत चालला होता, त्याने त्याच्या वकीलला हे बोलून घटस्फोटाची तारीख थोडी पुढे ढकलण्यास सांगितले की समाजात घटस्फोट घेणे इतके सोपे आणि सरळ नाही. न्यायालयात सुद्धा जोडप्याला त्यांचे नाते सुधारण्याची, नवीन जीवन सुरू करण्याची आणि सोबत राहून बिघडलेले नाते मजबूत करण्याची संधी देते. शेवटी न्यायालयाचे दार गाठण्याचे एखादं कारण असते, जेणेकरून आतापर्यंत नात्यात ज्या काही कमतरता होत्या त्या दूर करता येतील. अनिलच्या या पावलाने घरात सगळे आनंदी होते. पण दुसरीकडे दीक्षा वाईट स्थितीत होती. मला माहीत नाही तिला का जाणवले की कदाचित तिचे अनिलशी असलेले नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही. पण तरीही तिच्या मनात एक इच्छा होती की त्यांचे नाते घट्ट असावे. जरी त्यांचे लग्न झाले नसले तरी त्यांच्यात प्रेम होते. इथे पूजाला अजूनही या गोष्टींची जाणीव नव्हती की काही कारणास्तव अनिलने घटस्फोटाचा करार पुढे ढकलला आहे. ती या गोष्टींपलीकडे तिच्या नवीन जगात जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. कारण हे जीवन आहे जे त्याचे रंग दाखवते आणि आपल्याला ते पाहावेच लागतात. आपण कितीही ठरवले तरी त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. जर असा प्रयत्न केला तर एकतर तुम्ही तुटून पडाल किंवा विखुरले जाल, आणि जर तुम्ही धैर्य एकवटले तर चमकून जाल. आणि हे सर्व त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते की तो परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो. इकडे अनिल यावेळी जेव्हा घरी गेला तेव्हा त्याच्या पालकाने त्याला घटस्फोटाबद्दल विचारले. सर्व काही ठीक आहे ना? हा, सर्व काही ठीक आहे. पण त्याने स्वतः अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता, म्हणून तो कोणाला काय उत्तर देणार होता. तरी त्याने धाडस केले आणि त्याच्या आत असलेल्या सर्व भावना त्याच्या पालकांसमोर व्यक्त केल्या. आता त्याला घटस्फोट घेणं सोपं वाटत नव्हतं आणि त्याच्या आईवडिलांनाही घटस्फोट अजिबात नको होता. ते म्हणाले की आम्ही पूजेशी बोलू. तेव्हा तो म्हणाला की नाही आई, मला आधी एकदा स्वतः तिच्याशी बोलू दे, मग तू बोलू शकतेस. सध्या पूजा यावर पूर्णपणे अनभिज्ञ आहे. जर तुम्ही अचानक तिच्याशी बोललात तर त्याच्यावर विश्वास ठेवणे तिला कठीण होईल. अनिलने हे सर्व सांगितले तर होते, पण त्याला दीक्षेचीही काळजी होती. कारण ती गेल्या 5 वर्षांपासून त्याची वाट पाहत होती. दोघेही एकत्र राहत होते. जरी त्याचे पूजेशी लग्न झाले असले तरी सुद्धा अनिलने दीक्षासोबत आपले घर स्थापित केले होते. त्यामुळे तो तिला काय उत्तर देणार होता आणि तो तिला कसे समजावून सांगणार होता
संपूर्ण परिस्थितीची तिला कशी जाणीव करून देणार होता. आता ती त्याची ही कोंडी समजू शकेल का? ती अनिलच्या चुका माफ करू शकेल का? हे खरे आहे की अनिल विवाहित आहे हे माहीत असूनही दीक्षा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्या दोघांनाही ते आधीच स्पष्ट केले होते की पूजाला घटस्फोट देऊनच अनिल दीक्षाशी लग्न करेल. त्यामुळे दीक्षाला यात एकतर्फी जबाबदारी धरता येणार नाही. आणि तसेही अनिल स्वतः या लग्नात आनंदी नव्हता. त्यामुळे दीक्षावर घर तोडल्याचा आरोप करणे योग्य नाही. ती अनिल सोबत राहत होती आणि त्याची शब्द आणि आश्वासने खरी मानत होती. अनिल पूर्णपणे गोंधळला होता. त्याला पूजाला घटस्फोट द्यावा की नाही हे कळत नव्हतं. आणि जरी त्याला पूजाला आत्ताच घटस्फोट द्यायचा नाही असे दीक्षाला सांगणे इतके सोपे नव्हते. कारण दीक्षा विचारेल की अचानक असे काय घडले की त्याने पूजाला घटस्फोट न देण्याचा निर्णय घेतला. पण त्यालाही आता दुहेरी आयुष्य जगायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी ऑफिसची वेळ संपताच अनिलने दीक्षाला म्हणाला की दीक्षा, माझे काही काम आहे, तू घरी जा, मी थोड्या वेळाने येतो. दीक्षा काहीही न बोलता शांतपणे एकटीच तिथून निघून गेली. अनिलच्या बदललेल्या वागण्याने दीक्षा थोडी नाराज झाली होती, थोडी अस्वस्थ झाली होती. पण तिला तिच्या मनाची अवस्थाही समजली होती की घटस्फोट घेणे जितके सोपे वाटते तेवढे सोपे नसते. जरी आजकाल भारतीय समाजात घटस्फोट घेणे सामान्य झाले आहे तरी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे देखील तितकेच कठीण आहे. त्यासोबत सर्व सामाजिक आणि कौटुंबिक दबावांना तोंड द्यावे लागते आणि दीक्षाला हे चांगलेच समजले होते. म्हणून तिनेही अनिलला थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला. पूजा ऑफिसमधून बाहेर पडताच अनिल तिथे उभा असलेला दिसला. त्याला काहीही न बोलता तिला शांतपणे निघून जायचे होते. म्हणून ती खाली मान घालून जाऊ लागली. पण जाताना अनिलने तिला आवाज देत थांबवले आणि म्हणाला, पूजा, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. पूजाला थोडासा धक्का बसला. पण नंतर तिने धाडस एकवटले. तिने हात जोडले आणि म्हणाली, लवकर सांगा, माझ्याकडे वेळ नाहीये. आज मी माझ्या मुलाला घरी आयाकडे सोडून आली आहे. त्यामुळे मला लवकर निघायचं आहे. बरं ठीक आहे, मग आपण घरी जाऊ. अनिलने हे बोलताच पूजा थोडी नर्व्हस झाली. पण तरीही ती आणखी काही बोलली नाही. डोके हलवून मान खाली केली. कदाचित अनिल समोर असताना तिला होत असलेल्या भावना तिला त्याच्या समोर आणायच्या नव्हत्या. तिला वाटत होते की अनिलने तिच्या मनात डोकावू नये. अनिल गाडीकडे सरकला. पूजाही गाडीत बसली आणि दोघेही घरी निघून गेले. गाडीत एक वेगळीच शांतता पसरली होती. ना पूजा काही बोलत होती, ना अनिलची काही बोलायची हिंमत होत होती. काही क्षणांच्या शांततेनंतर अनिल म्हणाला, पूजा, मला तुझ्याशी आपल्या घटस्फोटाबद्दल बोलायचं आहे. हो बोला. पूजाला थोडा धक्का बसला. पण तरीही तिने तिच्या भावना दाबल्या. पूजा, मला घटस्फोटाचा खटला मागे घ्यायचा आहे. पण का? पूजाला आणखी एक धक्का बसला. पण अनिलकडे त्याचे उत्तर नव्हते. तरीही त्याने त्याच्या हृदयातील भावना आणि पश्चाताप शब्दात मांडला आणि म्हणाला, पूजा, मला माफ कर. मी माझ्या सर्व चुकांसाठी तुझी माफी मागतो. मला माहीत आहे की तूही 5 वर्ष माझ्या असभ्य वागण्यामुळे खूप कष्टाने घालवली आहेत आणि तूही माझ्या त्या वागण्यावर नाराज होतीस. म्हणून तू मला घटस्फोटाचा खटला दाखल करण्यापासून थांबवले नाहीस. मी कबूल करतो की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत. पण आत्ता मी बदललो आहे. मी जे काही बिघडवले आहे ते मी दुरुस्त करेन. पण पूजा, हा घटस्फोट घेणे सोपे नाही. तुझ्यापासून दूर राहून मला हे कळले आहे की माझे सुख तुझ्यासोबत आहे, आपल्या मुलासोबत आहे. तू मला एक संधी देऊ शकत नाहीस का? आणि तसेही माझ्या आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांनाही तेच हवे आहे. पूजा अजूनही निशब्द बसली होती. जणू काही तिने विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता गमावली होती. आता ती पूर्ण थकली होती. घटस्फोट अटळ होता म्हणून आज अचानक मागे वळणे तिच्या कल्पनेपलीकडचे होते. पण त्याच वेळी तिला दीक्षाचा विचार आला आणि ती म्हणाली,
अनिल, ती दीक्षा, तिचे काय? पूजा, मी तिच्याशी बोलेन. ठीक आहे, मग आधी दीक्षाशी बोला, कारण गेल्या 5 वर्षांपासून ती तुमची वाट पाहत आहे. तुम्ही नेहमीच उलटे करता. जेव्हा पहिले स्थान माझे होते तेव्हा ते स्थान तिला दिलं आणि दुसऱ्या मी स्थानावर मला ठेवले. आणि आता जेव्हा दीक्षा पहिल्या स्थानावर असायला हवी तेव्हा तुम्ही मला पहिल्या स्थानावर ठेवत आहात. तुम्ही आता दीक्षाला अधिक महत्त्व द्यायला हवे. आता याचा तिच्या आयुष्यावर अधिक परिणाम होईल. माझा घटस्फोट आता निश्चित दिसत आहे आणि मीही ते माझे नशीबच आहे असे मानले आहे. दीक्षाशी बोलणं महत्त्वाचं आहे. आधी दीक्षासोबतचं तुमचं नातं ठरवा. आयुष्यभर कोणत्या नात्यात राहायचं आहे ते ठरवा. मग माझ्याशी बोला. मला आणखी कोणत्याही दुविधेत अडकायचं नाहीये. मी खूप कष्टाने स्वतःला या भोवऱ्यातून बाहेर काढले. आज तुम्ही पुन्हा मला दुविधावस्थेत टाकत आहात. असं म्हणत पूजा गाडीतून खाली उतरली. माहीत नाही तिच्या तेवढी हिंमत कशी आली आणि हे सर्व ती कोणत्या आवेगात बोलली. पण ती जे काही बोलली त्यातील प्रत्येक शब्द खरा होता. ती एक भावना होती जी तिने खूप दिवसांपासून स्वतःमध्ये दाबून ठेवली होती आणि आज हे सर्व ज्वालामुखीसारखे फुटले. तिला या गोष्टीचा राग आला की अनिलने अद्याप दीक्षाला याबद्दल काहीही सांगितले नाही. तो एकटा 2 महिन्यांचे आयुष्य कसे ठरवू शकतो? त्याला हे का समजत नाही की सर्व निर्णय घेण्याचे अधिकार फक्त त्याला एकट्यालाच नाहीत. त्याला हे अजूनही समजत नाही की यामुळे इतर लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे. काही काळापूर्वी घराबाहेर उभी असलेली गाडी ती कधी तिथे आली होती आणि त्यातून पूजा तिचा सीट बेल्ट काढून कधीच बाहेर पडली होती. पण पूजाचे बोलणे ऐकून अनिल एकदम शांत भूतासारखा बसलेला होता आणि तिला जाताना पाहत राहिला. पूजाने घरात जाताच दरवाजा बंद केला, पण अनिलला काय करावे हे समजत नव्हते. तो गाडीत बसून दरवाजाकडे पाहत होता जो पूजाने बंद केला होता. यात पूजाची चूक नव्हती, कारण तिने अनिलसाठी तिच्या हृदयाचे दरवाजे 5 वर्ष उघडे ठेवले होते. पण अनिल त्यात प्रवेश करू शकला नाही. आता त्याच्यात आत जाऊन आपल्या मुलाला भेटण्याची हिंमतही राहिली नव्हती. तो गाडीतच बसून राहिला आणि त्या शून्यात पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते पाहण्यासाठी तिथे कोणी नव्हते. त्याच्या हृदयात घुमणाऱ्या वेदना समजून घेण्यासाठीही तिथे कोणी नव्हते. मग त्याने दीक्षाकडे जाण्यासाठी गाडी वळवली. हा तो मार्ग होता जो त्याला नेहमीच सोपा वाटत असे आणि त्याला शांती देत असे. पण आज त्या मार्गावर जातानाही त्याला ती सहजता आणि शांती मिळत नव्हती. त्याला असं वाटलं की मी दीक्षाला त्याच दिवशी सोडून दिलं असतं तर बरं झालं असतं, ज्या दिवशी त्याचं पूजेशी लग्न झालं होतं. त्याने तिला अशा खोट्या आशा तर दाखवल्या नसत्या. आज त्याला आपला मार्ग कोणता योग्य मार्ग आहे हे निवडणे कठीण झालं होतं आणि कोणता मार्ग निवडावा आणि कोणासोबत जावं हे देखील समजत नव्हते. कदाचित शांती अजूनही त्याच्या नशिबात नव्हती. तो अशा महिलांचा गुन्हेगार होता ज्यांच्या चुका फक्त त्याच्याकडेच बोट दाखवत होत्या. घरी पोहोचल्यानंतर तो दीक्षाला म्हणाला, दीक्षा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. हो, सांग ना अनिल, दीक्षा म्हणाली. दीक्षा, मला तुझ्याशी माझ्या आणि पूजेच्या घटस्फोटाबद्दल बोलायचं आहे. दीक्षा जी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. अचानक तिचे हात जागीच थांबले. मग अनिलने पटकन त्याची नजर फिरवली. कदाचित त्याचे धाडस कमी पडले असेल. दीक्षाच्या डोळ्यात पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. मग दीक्षाने स्वतःवर नियंत्रण ठेवून अनिलला बोलणे सुरू ठेवण्यास सांगितले. मग अनिलने हिंमत एकवटली आणि म्हणाला, दीक्षा, मला पूजेला घटस्फोट द्यायचा नाही. जर तू मला परवानगी दिलीस तर. परवानगी? लग्न करताना तू माझ्याकडून कुठे परवानगी घेतली होतीस, जी घटस्फोट न घेण्यासाठी माझी परवानगी मागत आहेस? दीक्षा, तू माझे बोलणे शांतपणे ऐक. मला तुला काहीतरी समजावून सांगायचं आहे. हे बघ, मला ना आरामात झोप येत आहे, ना मला कसली शांती मिळत आहे. मला असं वाटत आहे की मी एखाद्या वादळात अडकलो आहे. जेव्हा मी तुझा आनंद पाहत होतो
तेव्हा मला पूजावर झालेला अन्याय आठवतो. आणि जर मला पूजाला न्याय द्यायचा असेल तर तो तुझ्यावर अन्याय झालेला दिसतो. मला काहीही समजत नाही. मला या चक्रव्यूहातून बाहेर काढ. मी या गोंधळात अजून राहू शकत नाही. या वादळाने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे. दीक्षा, प्लीज मला मदत कर. मी आता हे अजून सहन करू शकत नाही. अनिलचे म्हणणे ऐकून चिडलेल्या दीक्षाने कसे तरी स्वतःला सावरले आणि म्हणाली, तू याचा आधीच विचार करायला हवा होता. आता मी यात काय करू शकते? मी घरी काय उत्तर देऊ? अनिलने घटस्फोट घेण्यास नकार दिला आहे. मी त्यांना असे म्हणावे का की तुम्ही माझ्यासाठी दुसरा जोडीदार शोधा? आणि कोण करेल माझ्याशी लग्न? कारण घरातल्या सोबत बाकी सर्वांनाही माहीत झाले आहे की मी तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. आता मी त्यांना कोणत्या तोंडाने सांगू की अनिल आणि मी एकत्र राहणार नाही, आम्ही लग्न करणार नाही? तूच मला सांग अनिल, हे इतकं सोपं आहे का? मी त्यांना खूप कष्टाने पटवून दिलं होतं की तू पूजापासून घटस्फोट घेत आहेस. आणि तू मला आश्वासन दिले होते की तू पूजाला घटस्फोट देशील आणि माझ्याशी लग्न करशील. तू मला दिलेल्या वचनांबद्दल काय अनिल? आता तुला पूजावर झालेला अन्याय आठवत आहे. तिला कधी तू फसवले नाहीस ना? तिला माझ्या आणि तुझ्या नात्याबद्दल नेहमी माहीत होतं. जेव्हा तू आठवड्यातून 4-5 दिवस इथे राहत होतास तेव्हा तिला माझ्याशी असलेल्या तुझ्या नात्याबद्दल नेहमीच माहिती होती. जेव्हा आठवड्यातून 4-5 दिवस तू इथे राहायचास तेव्हा तिला माहीत नव्हतं का की तू कुठे जातोस आणि कुठे राहतोस? ती कदाचित गेल्या 5 वर्षांपासून असा विचार करतच होती की हे नातं आज ना उद्या तुटणारच आहे. पण आज काय? मी गेल्या 5 वर्षांपासून दररोज या आशेने आणि विश्वासाने जगत होते की एक दिवस आपलं नातं जुळेल आणि आज सगळं उलट चाललंय. मी असा तर विचार नव्हता केला अनिल. मग तू हे कसं करू शकतोस? जणू काही अनिलने दीक्षाच्या बोलण्याचं उत्तरच नव्हतं. कारण हेही खरं होतं की दीक्षा गेल्या 5 वर्षांपासून त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिचं आयुष्य जगत होती की एक दिवस त्यांचे नातेही लग्नाच्या 7 प्रतिज्ञांनी बांधले जाईल. अनिलने पूजा आणि दीक्षा दोघांचेही विचार एक एक करून ऐकले होते. तो त्यांचे विचार तर ऐकून समजून घेत होता, पण त्याच्या हृदयाची स्थिती समजून घेणारा कोणीही नव्हता. आयुष्यात उचललेले एक चुकीचे पाऊल आता त्याच्यासाठी वेदनादायक बनले होते. काही वेळापूर्वी स्वयंपाक करणारी दीक्षा आता घराच्या एका कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत होती. जेवण अर्धवट शिजले होते आणि तसेच पडले होते. अनिललाही भूक नव्हती किंवा दीक्षालाही. ज्या गोष्टीची दीक्षाला भीती वाटत होती तीच आज घडली होती. अनिलचे कोणतेही बोलणे आज तिला शांत करू शकत नव्हते. रडत रडत ती उद्या पूजेशी बोलेल असा विचार करत होती. हा विचार करत करत तिला कधी झोप लागली हे तिलाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी दीक्षा लवकर ऑफिसला निघून गेली आणि ऑफिसच्या बाहेर पूजेची वाट पाहत उभी राहिली. पूजा येताच दीक्षा म्हणाली, पूजा, मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे. मी आता बोलू शकत नाही. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. माझी नवीन नोकरी आहे आणि त्यामुळे मला कोणताही धोका पत्करायचा नाही. आपण संध्याकाळी बोलू. मलाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. ठीक आहे, मग मी ऑफिस नंतर तुझी वाट पाहीन. ठीक आहे, असं म्हणत दोघेही आपापल्या कामाला निघून गेल्या. संध्याकाळी पूजा आणि दीक्षा दोघी एका शांत जागी जाऊन बसल्या. पूजाला दीक्षाबद्दल काही तक्रार नव्हती आणि दीक्षालाही पूजाबद्दल काही तक्रार नव्हती. कदाचित दोघांनाही एकमेकांचे सत्य आणि परिस्थिती आधीच माहीत होती. ते त्यांच्या नशिबातच लिहिले असलेले काटे समजून त्यावर चालत होत्या. त्या दोघी एकमेकांना आपले शत्रू न मानता ते त्यांचे दुर्दैव आहे असे मानत होत्या. आज दोघेही समोरासमोर होत्या. संभाषण कसे सुरू करावे हे कोणालाही समजत नव्हते. पूजाने विचारले, मला सांग दीक्षा, तुला काही बोलायचे होते का? हो पूजा, मी काल अनिलशी बोलले. तो म्हणत होता की मग. पूजाने तिचे म्हणणे मध्येच थांबत म्हणाली, सोड ना दीक्षा, अनिल काय म्हणत आहे ते. तुला काय म्हणायचं आहे ते सांग.
मग दीक्षा म्हणाली, तुला माहीत आहे की मी काय बोलू शकते पूजा. माझं घटस्फोटाबद्दल अनिलशी बोलणं झालं. जशी दीक्षा म्हणाली तसं पूजाही म्हणाली. हा माझ्यासोबतही झाला आहे, पण कदाचित तो कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये. तो अजूनही गोंधळलेला आहे. पण तुला माझ्याकडून काय हवंय? मला फक्त हे म्हणायचं आहे की तू एकदा माझ्या दृष्टिकोनातून विचार करून बघ. स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. कदाचित तेव्हा अनिलसोबत माझीही चूक होती, पण ती फक्त एक चूक होती. तुझ्या लग्नानंतर आम्ही वेगळे व्हायला हवे होते, पण मी अनिलवर प्रेम करत होते आणि अनिल माझ्यावर प्रेम करत होता. जेव्हा त्याने मला आश्वासन दिले की आपण आयुष्यभर एकत्र राहू, तेव्हा मी त्याच्या बोलण्यावर विश्वास का ठेवू नये? तो आमचा अपराध नव्हता. आता मला अनिलपासून दूर राहावे लागेल का? तो म्हणतोय की तो तुला घटस्फोट देऊ इच्छित नाही, पण मी काय करू? मला काहीच समजत नाहीये. माझं काय होईल? तू एकदा विचार करू शकत नाहीस का? तू स्वतःला माझ्या जागी ठेवून माझ्या वेदना आणि भीतीचा अनुभव घेऊ शकत नाहीस का? का नशिबाने माझे आणि अनिलचे वेगळे होणेच लिहिले आहे का? दीक्षाने तिची संपूर्ण कहाणी पूजाला सांगितली आणि तिचे शब्द पूजेच्या मनात घर करून गेले. पूजा ही एक अशी महिला होती जी स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देत असे. तिला तिच्या हक्कांसाठी भांडण करणे जमत नव्हते, पण ती बरोबरला बरोबर आणि चूकला चूक म्हणण्यावर ठाम असायची. म्हणूनच काल अनिलने तिला घटस्फोटाबद्दल विचारले तेव्हा तिचा पहिला प्रश्न दीक्षाशी संबंधित होता. शेवटी तीही एक महिला होती आणि तिला चांगलेच समजले होते की या निर्णयाचा दीक्षाच्या आयुष्यावर काय परिणाम होईल. मग ती म्हणाली, दीक्षा, तुला घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्या दृष्टिकोनातून आधीच विचार केला आहे. तुझा आनंद हिरावून घेऊन मला माझे घर बांधायचं नाही. तसेही मला आनंद हा नेहमीच दुःखाच्या पाकिटात मिळाला आहे. माझ्या पुढे त्या आनंदाला काही महत्त्व नाही, जे आयुष्यभर दुसऱ्याला अश्रू देईल. काही निर्णय घेणे कठीण असते. कदाचित ते तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात, पण तरीही जड मनाने आपल्याला अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात, जे त्यावेळी अत्यंत आवश्यक असतात. मग ते आपल्या हिताचे असो वा नसो, पण ते आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करण्यापासून वाचवतात. पूजाने तिचे बोलणे सुरू ठेवले आणि म्हणाली, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अनिलसाठी सर्व काही करेन. तुला माहिती आहे दीक्षा, पहिल्यांदाच अनिल स्वतःसाठी उभा राहिला आहे. त्याला काय हवे आहे, त्याला काय वाटते, त्याच्या आयुष्यात त्याची देखील काही स्वप्ने आहेत. आणि आता त्याला आयुष्यात काय हवे आहे हे तो पहिल्यांदाच कोणासमोर उघडपणे बोलू शकला नाही. जर त्याने आमच्या लग्नाच्या वेळीच उघडपणे विरोध केला असता तर कदाचित आज आपल्या सर्वांचे आयुष्य इतके गुंतागुंतीचे झाले नसते. पण तो तेव्हाही काही बोलू शकला नाही आणि आत्ताही तो स्पष्टपणे काहीही बोलू शकत नाही. पण आत्ता मला कळले आहे की त्याला काय हवे आहे. मला माहीत आहे माझ्याशी त्याचे वागणे नेहमीच उद्धट राहिले आहे, पण तो कधीही त्याच्या जबाबदारीपासून मागे हटला नाही. जरी तो माझ्यावर अनेक वेळा विनाकारण ओरडला असला तरी, पण ती त्याची दडपलेली भावना होती जी कोणीही समजू शकत नव्हते. आपण त्याच्याकडून अशी अपेक्षा का करावी की प्रत्येक वेळी त्याने सर्वांचे ऐकावे आणि त्याची कोणीच ऐकू नये? तो प्रत्येक वेळी सर्वांचे ऐकत असतो, पण त्याची एकही इच्छा पूर्ण होत नाही. प्रत्येक वेळी त्यानेच का त्याग करावा? स्वतःचाच आनंद का मारावा? आज तू मला इतक्या सहजपणे स्वतःबद्दल सांगायला आलीस. तुझी चूक मान्य केलीस, दुःखाचा निर्णयही दिलास, पण तू त्याबद्दल विचार केला नाहीस. तो इतक्या दिवसांपासून वेदनेने जगत आहे. काल जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मलाही त्याच्यावर राग आला होता, पण ते फक्त क्षणिक होते. मला त्याचा तिरस्कार नाही, त्याचे कधी ऐकले नाही यासाठी त्याचे कुटुंब देखील दोषी आहे. त्याची एकमेव इच्छा होती की तुझ्यासोबत घर बसवणे, पण तेही त्याच्या पालकांना मान्य नव्हते. घटस्फोटाच्या निर्णयाचा तुझ्या आयुष्यावर किती परिणाम होईल हे मला माहिती आहे, कारण मी पण एक स्त्री आहे आणि मी हे चांगलेच समजू शकते. पण यावेळी दीक्षा, मला तुझ्यासाठी नाही तर फक्त अनिलसाठी निर्णय घ्यायचा आहे.
वेळ आल्यावर तुला कळेल की काय होईल. पण तू त्याची काळजी करू नकोस. ते तुला इजा करणार नाही. मला फक्त अनिलला पहिल्यांदाच आनंद द्यायचा आहे. त्याने त्याच्या भावना सर्वांसमोर उघडपणे व्यक्त कराव्यात अशी माझी इच्छा आहे. माझ्या निर्णयामुळे आपण तिघांनाही या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास मदत होईल. काळजी करू नकोस. मी लवकरच अनिलशी याबद्दल बोलेन. पण तू करणार तर काय आहेस? तुझा निर्णय तरी मला सांग, दीक्षा म्हणाली. तुला लवकरच कळेल. मी तुला सांगते ना. तू काळजी करू नकोस. यामुळे तुला काहीही नुकसान होणार नाही. पूजाने हे बोलून तिचे बोलणे संपवले. दीक्षा पूजाला याआधी 1-2दा भेटली होती. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे त्याला 1-2 वेळा भेटल्यावर चांगल्या प्रकारे समजते. दीक्षा ही तिला फक्त 1-2 वेळा भेटली होती. त्यामुळे दीक्षाला पूजाबद्दल एवढे तरी नक्की कळले की पूजा ही शांत स्वभावाची मुलगी आहे. ती निसंशयपणे आजच्या काळातील एक सुशिक्षित महिला आहे. पण ती अजिबात गर्विष्ठ किंवा असभ्य नाही. पण आज पूजेच्या स्वभावात जी कटुता आहे ती दीक्षाला यापूर्वी कधीही दिसली नाही. पूजा पूर्णपणे तिच्या स्वभावाविरुद्ध बोलत होती. दीक्षालाही हे प्रकरण पुढे ढकलणे योग्य वाटले नाही. तिला फक्त पूजासमोर तिचा दृष्टिकोन मांडायचा होता, जेणेकरून कोणताही निर्णय घेताना पूजा सर्व बाजूंनी विचार करेल आणि नंतर ठोस निर्णय घेईल. तिला हे देखील माहीत होते की ती अनिलला घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नव्हती आणि तीही करू इच्छित नव्हती. तिला अनिलचीही काळजी होती. जबरदस्तीने तिला त्याला मिळवायचे नव्हते. काही काळानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. अनिलला अजूनही कोणताही मार्ग दिसत नव्हता. पूजा घरी पोहोचताच अनिलने पूजाला फोन केला. तो म्हणाला, आई बाबा येत आहेत. त्यांना तुला भेटायचं आहे. पूजाला समजलं की त्यांना काय म्हणायचं आहे. मग ती म्हणाली, ठीक आहे. कधी येणार आहेत? आज रात्रीपर्यंत पोहोचतील. मी आज घरीच आहे. तू माझ्या घरी म्हणजेच आपल्या घरी आहे. पूजा काहीतरी विचार करू लागली. मग तिने अनिलला होकार दिला आणि फोन ठेवला. तिला समजले की पुन्हा एकदा सगळे एकत्र बसून त्यांच्या आयुष्याबद्दल निर्णय घेणार आहेत. पण यावेळी ती त्यांच्या बोलण्याने प्रभावित होणार नाही. तिने ठाम निर्णय घेतला की आता ती फक्त तेच करेल जे तिघांसाठी योग्य आहे. शेवटी किती काळ ती त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन तिच्या आयुष्याचा निर्णय घेत राहील. संध्याकाळी पूजा आणि तिचा मुलगा मयंक याच्यासोबत अनिलच्या घरी आली. जेवणानंतर अनिलच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना समजावण्यास सुरुवात केली. पूजा आणि अनिल दोघेही तोंड बंद करून बसले. त्यांच्या पालकांना त्यांना एकत्र पाहायचे होते आणि तसेही त्यांना एक मूल होते. त्यांचे वेगळे होण्याच्या निर्णयाचा त्याच्या आयुष्यावरही परिणाम होणार होता. पण पूजाला हे चांगलेच माहीत होते. म्हणूनच तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि कदाचित अनिललाही आता हे समजले असेल. म्हणूनच घटस्फोट घेण्यासाठी त्याची पावले डगमगत होती. कुटुंबातील सदस्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की घटस्फोट घेऊ नका. हे कोणासाठीही योग्य नाही आणि घटस्फोटानंतर अनिलकडे मुलाची जबाबदारी राहणारच होती. पूजा काहीही बोलत नव्हती आणि नाही अनिल काही बोलत होता. दोघेही त्यांचे संभाषण शांतपणे ऐकत होते. त्यांचे नाते वाचवण्याचा त्यांच्या कुटुंबाचा हा शेवटचा प्रयत्न होता. पण किती काळ एखादी व्यक्ती नको असलेल्या नात्यात अडकून राहू शकते? ज्या मार्गाने यश मिळत नाही अशा मार्गावर चालण्यापेक्षा त्या मार्गांपासून मागे हटणे चांगले. जे नाते हळूहळू मारायला भाग पडते आणि कोणालाही काही सुख देऊ शकत नाही त्या नात्याला नवीन वळण देणेच चांगले राहील. पूजा एकटी तिच्या मुलाला वाढवण्यास सक्षम होती. घरातील सदस्य त्यांना समजावून सांगून त्यांच्या खोलीत गेले. मग पूजा म्हणाली, अनिल तुला काय वाटत आहे? अनिल म्हणाला, मला काहीही समजेना झाले. पण मला समजलं आहे अनिल की आपण घटस्फोट घ्यावा. हेच सर्वांसाठी योग्य असेल. पण पूजा, नाही अनिल, मला तुला बांधून ठेवायचं नाहीये. तसं नाहीये. हा माझा स्वतःचा विचार आहे. नाही अनिल, हा तुझा विचार नाहीये. तुझा अपराधीपणा आहे जो तुला माझ्याकडे ओढत आहे. तू असं का बोलत आहेस पूजा? कारण मी तुला चांगलं ओळखते.
पण तू काळजी करू नकोस. मी कुटुंबाशी बोलेन आणि मुलासाठी मी आहे. मला तुमच्याशी काही तक्रार नाही. पण आता हे सगळं संपवूया. नाती टिकवली जातात, वाहून नेली जात नाहीत. तू फक्त दीक्षासोबतच आनंदी राहशील. समाजाच्या त्या रूढीवादी विचारसरणीपासून मी स्वतःला मुक्त केले आहे. जिथे घटस्फोट वाईट मानला जातो, पण अशा नात्यापेक्षा तो घटस्फोट चांगला आहे जे नाते अस्थिर आणि अपंग बनलं आहे. जिथे गुदमरल्यासारखे वाटत आहे. याचा काय अर्थ आहे की एक व्यक्ती आपले आयुष्य आनंदाने जगत राहतो आणि दुसऱ्याला गुदमरल्यासारखे वाटत राहते? हा तर न्याय नाही ना. आतापर्यंत आपण दोघेही या नात्यात अडकल्यासारखे राहत होतो आणि आता जरी मला माझे सुख परत मिळाले तरी तुम्ही माझ्यासोबत तसे राहू शकाल का, जसे दीक्षासोबत राहत होता? पूजाकडे पाहत असलेला अनिल अचानक म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस पूजा. कदाचित या नात्याचा शेवट असा लिहिलेला असेल, पण तू मला कधी माफ करू शकशील का? अनिल, मी तुझ्यावर कधीच रागवले नव्हते, कारण तू कधीच खोटं बोलला नाहीस. जे काही होतं ते पहिल्या दिवसापासून माझ्या समोर होतं. मलाही आत्ता तू या वर्तुळातून बाहेर पडावं असं वाटतंय. अनिलने डोळेच मिचकावले आणि मग दोघेही एका नवीन प्रवासाला निघाले. एका दिवसानंतर कोर्टाबाहेर अनिल आणि पूजा उभे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर शांतता दिसत होती. आता दोघांचाही घटस्फोट झाला होता. पूजाला अनिलचा आनंद परत मिळाल्याने तिला दिलासा मिळाला होता. दरम्यान अनिललाही आनंद झाला होता की पूजाने त्याच्या सर्व चुका गुन्ह्यांच्या क्षेत्रात बांधून ठेवल्या नव्हत्या. आता तो मोकळा झाला होता आणि डोके उंच करून म्हणू शकत होता की कदाचित तो त्यावेळी कोणतेही ठोस पाऊल उचलू शकला नव्हता, पण आता त्याने मनापासून निर्णय घेतला आहे. एका चुकीच्या पावलामुळे तो 5 वर्ष अशा नात्यात अडकला होता ज्यामध्ये तो मनापासून जोडू शकला नाही. पण आता तो अपराधीपणाच्या भावनेपासून मुक्त झाला होता आणि हेच त्याचं यश होते. दीक्षाजी बाहेर दोघांची वाट पाहत उभी होती. पूजा बाहेर येताच तिने तिचा हात धरला आणि म्हणाली, धन्यवाद पूजा. आभार मानण्याची गरज नाही दीक्षा. अपराधीपणा आणि वचनबद्धतेतील फरक मला समजतो. मला कोणत्याही ओझ्यासह जगायचे नव्हते. माझ्या हृदयाने मला जे करायला सांगितले तेच मी केले आणि तेच आपल्यासाठी योग्य होते. आता तू आणि अनिल एकत्र आनंदी राहावे असे मला वाटते. तुमच्या दोघांमध्ये तिसरा कोणीही येऊ नये अशी माझी इच्छा आहे. पूजेच्या शब्दात काही सल्ला आणि अनेक शुभेच्छा होत्या, जेणेकरून भूतकाळातील गैरसमज विसरून तुम्ही तुमचे नवीन आयुष्य शांततेत आणि आनंदाने सुरू करू शकाल. दीक्षा देखील हसली आणि हो मध्ये मान हलवली आणि तिचे म्हणणे मान्य केले. मग अनिलही आला आणि म्हणाला, धन्यवाद पूजा. नाही अनिल, धन्यवाद देण्याची काही गरज नाही. तरीही पूजा, जर तू मला त्या दिवशी समजावून सांगितले नसतेस तर कदाचित मी पुन्हा एकदा चूक केली असती. तुम्ही चुकीचे नाही अनिल, फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. असं म्हणत पूजा हसली. ठीक आहे, आतापासून मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मी निघतो. असं म्हणत अनिल हसला आणि दीक्षा सोबत निघून गेला. पूजेच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या ओठांवर हलकेसे हास्य होते. घर तुटल्याने ती खुश नव्हती. तिलाही अनिल सोबत आयुष्यभर राहायचे होते, पण तिला त्याच्या सोबत स्वेच्छेने राहायचे होते, जबरदस्तीने नाही. आणि अनिल कधीही स्वेच्छेने तिच्या जवळ आला नव्हता, म्हणून आता पूजाने त्याला मुक्त केले होते. आयुष्यात काहीच इतके कठीण नसते जेवढे आपण त्याचा वारंवार विचार करून त्याला कठीण बनवतो. आपण जितके जास्त त्याबद्दल विचार करतो तितके आपण त्यात अडकतो आणि आपण जीवनाला जितके सहजपणे स्वीकारतो तितके जीवन जगणे सोपे होते. आणि पूजाने आज तेच केले. आता ती तिचे आयुष्य स्वतःच्या बळावर जगेल, दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवरती तिच्या मुलाला वाढवेल. ती स्वतः सर्व काही करण्यास सक्षम आहे. आता तिला सर्व काही करण्यासाठी इतर कोणाच्याही मदतीची आवश्यकता पडणार नाही, कारण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आत्मविश्वास आपोआप जागृत होतो
आता पूजा मोकळी होती. तिला इतर कोणाबद्दल विचार करण्याची गरजही नव्हती. तिला फक्त स्वतःबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल विचार करण्याची गरज होती. आणि आता तिला तिच्या आयुष्याला एक नवीन वळण द्यायचे होते. आता तिला जीवनाचा खरा अर्थ समजला होता की जेव्हा माणूस या पृथ्वीवर येतो तेव्हा तो एकटा असतो आणि तो निघून जातो तेव्हाही तो एकटाच जातो. इथे श्वास घेण्यासाठी सर्वांना स्वतःचे जीवन हवे असते. मग तिने तिचे आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? ती तिचे आयुष्य एकटीच जगू शकते असा विचार करून पूजा तिचे सर्व दुःख आणि वेदना विसरून तिच्या मुलासोबत आनंदाने जगू लागली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेतून काही शिकायला मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.